हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी श्रेया. तर ही डाळ बघून तुम्हाला असं वाटलं असेल की ही मधीच डाळ दिवाळी दिवाळी झाली, बेसनचे लाडू वगैरे करते काय? तर नाही. हे मी घरातलं जे आपलं बेसन असतं रोजचं, ते मी ही 1 किलो वगैरे डाळ आणूनच अशी करते. ती डाळ थोडीशी भाजून घेते आणि त्याच्यामध्ये थोडेसे असे तांदूळ वगैरे पण ॲड करते, थोडेसे 1 मूठ. आणि ती डाळ मी आपल्या चक्कीमध्ये दळायला देते. मग ते बेसन वगैरे पण आपल्याला बरं पडतं. घरच्या घरी अवेलेबल राहतं. कधी संपलं तर मग आपल्याला टेन्शन नसतं, कारण की आपलं असतं घरात बेसन. संध्याकाळी मी इकडे मार्केटमध्ये गेलेली, काही मयूरला छोट्या-मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, चप्पल वगैरे. तर म्हटलं ते बघायला गेलेलो. तर मग तिकडून आम्ही चप्पल वगैरे सगळं घेऊन आलो आणि नंतर त्याचे केसही कापले. तर हे बघा, ही टोपी घेतलेली ॲव्हेंजर्स, सुपरमॅनची. तर आणि हे चप्पल वगैरे घेतलेलं. नंतर मी हा इथे कपाट लावायला घेतला. तो कपाट खूपच सारखा तो मेसी कपाट होतो. कितीही व्यवस्थित ठेवा, तो कपाटातले कपडे काही राहत नाही व्यवस्थित. तर म्हटलं चला व्यवस्थित असं ठेवून देऊया, आपल्यालाच आपले ड्रेस वगैरे व्यवस्थित भेटतील. कारण की तो माझाच कप्पा होता आणि कधी कसं काढले ड्रेस की ठेवले, मस्त व्यस्त ठेवले की नंतर आपल्याला कधी टायमिंगला भेटत नाही. तर म्हटलं चला आता थोडासा टाईम आहे जेवणाला, तर म्हटलं तोपर्यंत आपण हे ड्रेस वगैरे पण लावून घेऊया आणि व्यवस्थित असे ठेवून घेऊया. जे काही चांगले वगैरे कपडे आहेत ते ठेवूया आणि बाकीचे साईडला ठेवून देऊया, म्हणजे ते भांड्यावाल्याला वगैरे देता येईल. तर कपाट वगैरे लावून झालं तर बाय.